एखाद्याची परिस्थिती खराब असली तरी आपण लढत राहिलं पाहिजे. आणि तयारी चालू केली त्यावेळेस हार्डली 110 ते 15 दिवस होते. मला पण खूप वेळा अपयश आलं, पण मी कधीच असं शॉर्टकट आयुष्यात मारायचा कधी विचार केला नाही. म्हणजे असा ग्रामीण विद्यार्थ्यांनी बी काही बाळगलं नाही पाहिजे, की बुवा इथून आलोय तर माझं होणार नाही सिलेक्शन. तर मी एकदम ग्रामीण भागातला आहे. मग त्याला आम्ही म्हणजे आम्हाला एवढं वाईट वाटायचं, की बुवा असं आमचं झालं, की आमचे आता स्वप्न सगळे संपले. जे आम्हाला क्लास 1 व्हायचं होतं ते आम्ही आता होऊच शकत नाही. म्हणजे आम्ही अक्षरशः शिव्या घालायचो, की असं का झालं, असं का झालं असं आपल्या आयुष्यात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वेस्ट आय एस या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी वैभव गुळवणे. आजच्या आपल्या पहिल्या वहिल्या टॉपर स्टॉक या सेशनमध्ये आपले पहिले जे प्रमुख मान्यवर आहेत तर ते आहेत ACF आकाश बहिर सर. नमस्कार सर. नमस्कार. आपले मी क्वेस्ट आय एस तर्फे या मंचावरती स्वागत करतो. सर, तुम्हाला जो तुमचा हा प्रवास आहे ACF पर्यंतचा, तर तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. तर आपण सरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. सरांचं पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथनं झालेलं आहे. सरांचं पदव्युत्तर महाविद्यालयीन शिक्षण हे पदव्युत्तर महाविद्यालय राहुरी इथनं झालेलं आहे. सरांचं पदव्युत्तर महाविद्यालयाचं जे शिक्षणाचा विशेष होता तर तो आहे सीड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर एकंदरीत सरांचा जो MPSCचा हा प्रवास आहे, तर या प्रवासामध्ये सरांनी जवळपास 4 राज्यसेवा मेन्स, 3 कृषी सेवा मेन्स, 1 कृषी सेवेचा सरांचा रिझल्ट पेंडिंग आहे आणि एक फूड सेफ्टी ऑफिसरची जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम झाली तर त्याच्यामध्येही सरांचा आता इंटरव्ह्यू पर्यंतची त्यांनी मजल गाठली होती आणि 4 जवळपास ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्स सरांनी दिलेल्या आहेत. हा असा प्रदीर्घ अनुभव सरांकडे आहे. सर, नक्कीच तुमच्यातला जो अनुभव आहे तर तो खूप आपल्या ऍस्पिरंट्सला मार्गदर्शक असा ठरेल. तर आता नक्की हा जो अनुभव आहे तर हा मिळवत असताना एकंदरीत बऱ्याचदा असं होतं की आपले जे ऍस्पिरंट्स असतात तर यांना आपल्या जी घरची परिस्थिती असते तर यांना बॅलन्स करत ह्या गोष्टी सावरत चालायचं असतं. तर मी एक थोडंसं तुम्हाला असं विचारू इच्छितो की आपली जी घरची परिस्थिती आहे तर यामध्ये तुम्ही ह्या ज्या जडणघडणीत तुमचा कसा रोल प्ले केला त्यांनी? आता बघा, प्रत्येकाची घरची परिस्थिती सारखी नसते. कुणाची परिस्थिती खराब असते, कुणाची चांगली असते, कुणाची मिडियम असते. आता माझी सांगायचं गेलं तर माझी परिस्थिती एक मिडियम होती. असं काही लई गरीब किंवा लई श्रीमंत नव्हती. आणि माझ्या घरचे सगळे शिकलेले असल्यामुळं मला सगळे सपोर्ट करायचे. अच्छा. त्यामुळे त्यांनी मला कधी असं केलं नाही, की बुवा याच वर्षी तुझी पोस्ट पाहिजे किंवा तुला आम्ही एवढाच टाइम देतोय, असं ते कधी म्हणले नाहीत. त्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला. सगळे शिकलेले असल्यामुळं असं काही नव्हतं. किंवा एखाद्याची परिस्थिती खराब असली तरी आपण लढत राहिलं पाहिजे. अडचणी प्रत्येकाला येत असतात. फक्त जोपर्यंत आपलं टार्गेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने लढत राहिलं पाहिजे. एकंदरीत तुम्ही असं म्हणू इच्छिता की जे परिस्थितीचा बाऊ न करता आपण आपलं धैर्य, संयम जपून ठेवून एक आपण आपल्या गोष्टीवरती ठाम राहत लढत राहिलं पाहिजे. नक्कीच सर, यातनं आपले ऍस्पिरंट्स ह्या गोष्टी विचारात घेतील. यानंतर सर मला आपला महत्वाचा आजचा भाग आहे तर तो आहे की फॉरेस्ट्री मेन्स जे प्रिपरेशन आहे तर ती सुरुवात तुम्ही कशी केली? याबद्दल एक थोडासा दृष्टिक्षेप तुम्ही टाकू शकता? तसं पाहायला गेलं तर ज्यावेळेस आमची प्री 2024 ची 1 डिसेंबरला पार पडली, त्यानंतर माझं असं ठरलं नव्हतं की मला फॉरेस्ट्रीच करायची. मी आधी राज्यसेवेच्या 2-3 मेन्स दिल्या, त्यामुळे मला मेन्स करायचं ठरलं होतं. त्यानंतर मग थोड्या दिवसात FSOचा एक इंटरव्ह्यूचा निकाल लागला. त्यानंतर मग मी थोडे दिवस इंटरव्ह्यूची तयारी केली आणि त्यानंतर जवळपास 1-1.5 महिन्यानंतर प्रीच्या निकालानंतर मला सिनियर थोडेफार इथले म्हणजे आपले वरिष्ठ होते त्यांनी मार्गदर्शन केलं, की बाबा म्हणले, की बाबा राज्यसेवा करण्यापेक्षा तू एकदा फॉरेस्ट्री करून बघ आणि आपल्या फील्डच्या रिलेटेड आहे. त्यामुळे मी चालू केलं. त्यावेळेस काही क्लास वगैरे जास्त नव्हते, नोट्स पण नव्हत्या. मग आम्ही एक दोघं जण इथं तयारी करतो, जास्त विद्यार्थी पण नव्हते. मग आम्ही स्वतः सगळ्या नोट्स तयार केल्या, सगळी गुण हे करून आणि त्यानुसार मग तयारी चालू केली. बरोबर सर. तुम्ही आता जे सांगितलं की सिनियर्सनं पण मला मदत केली, म्हणजे या दरम्यान तुम्हाला एक मार्गदर्शकांची भूमिका जे असती तर तीही तुम्हाला मिळाली. जसं की तुम्ही कृषी पंढरी समजली जाणाऱ्या अधिकाऱ्यांची कृषी पंढरी समजली जाणाऱ्या राहुरी कॅम्पसमध्ये तुम्ही सर्व तुमचं प्रिपरेशन केलंय. तर हे झालं एकंदरीत तुम्हाला कशी तुमची प्रिपरेशन होती. तर आता याच्या पलीकडे जाऊन मी विचारतो की आपला जो सिलेबस आहे
तर ऍग्रिकल्चर असेल किंवा बॉटनी जो पेपर सेकंड आहे फॉरेस्ट्री मेनचा, तर याच्यामध्ये जो व्हास्टनेस आहे सिलेबसचा, तर तो बऱ्याच जणांसाठी भीतीचा विषय ठरतो. जे आपले ऍस्पिरंट्स करू इच्छिता तर त्यांच्यासाठी असं असतं की आता माझ्याकडे हार्डली 3 महिने उरलेत, तर याच्यामध्ये मी याला योग्य न्याय देऊ शकेल का नाही, किंवा न्यायाच्या व्यतिरिक्त योग्य याच्यातनं माझे सर्व सिलेबस कव्हर होईल का नाही, असा एक प्रत्येक ऍस्पिरंटचा समज असतो. तर या संदर्भात तुम्ही त्यांना काय सांगू शकता की 3 महिन्यात व्यवस्थित पद्धतीनं कसं करू शकता? तर याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करा. आता मी पहिल्यांदा सांगितलं की मला काही फॉरेस्ट्री करायची नव्हती आणि माझ्याकडे ज्यावेळेस मी तयारी चालू केली त्यावेळेस हार्डली 110 ते 15 दिवस होते. आणि त्यानंतर मग सगळ्या मी नोट्स तयार केल्या आणि त्यानंतर रिवाईज करून स्वतः सगळं तयारी केली. तरी आता कसं आहे, आता जरा कॉम्पिटिशन जास्त आहे गेल्या वर्षीपेक्षा, कारण राज्य सेवेचं असल्यामुळं थोडं कॉम्पिटिशन कमी होतं. त्यामुळे आपल्याला अजून थोडी डेप्थ वाढवावं लागणार आहे अभ्यासाची. त्यामुळे जर तुम्हाला बरोबर. एखादा कोचिंग क्लास असेल व्यवस्थित, आमच्या वेळेस काही नव्हते, पण आता जर एखादा कोचिंग क्लास असेल तर तुम्ही लावू शकता, कारण त्याने आपली जास्तीत जास्त ती तयारी करून घ्यायला येतं आणि कमी वेळात जो वास्ट सिलेबस आहे तो कमी वेळात आपल्याला समजायला मदत होणार आहे आणि त्यानुसार आपल्याला परफेक्शन जास्त येत चालणार आहे. बरोबर आहे. कमी वेळात जर ते कव्हर करायचं असेल तर एक योग्य त्या मार्गदर्शकाची भूमिका नक्कीच महत्वाची असते. आणि अशाच प्रकारचं सर जे मार्गदर्शक आहे की एक इंटिग्रेटेड अप्रोच घेऊन आम्ही ऍज अ क्वेस्ट आय एस म्हणून इथे आहोत. आपल्या बॅचेसही सुरू आहेत सर त्या फॉरेस्ट मेन्सच्या दृष्टिकोनातनं. तर आता जो सिलेबस आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय काय अडचणी आल्या? आता ऍग्रिकल्चर आपण बऱ्यापैकी जे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहेत त्यामुळे जास्त काही अडचण येत नाहीत. पण बॉटनीसाठी एक 4-5 टॉपिक त्यातले थोडेसे डिफिकल्ट आहे समजायला, किचकट आहे. किचकट आहेत. त्यामुळे जर तुम्ही एखादा कन्सेप्च्युअल एखादा मार्गदर्शक कुणी पण त्या गरज पडणार आहे आपल्याला, कारण ती सहजासहजी आपल्याला समजत नाही ते टॉपिक. त्यामुळे त्याला आपल्याला थोडीफार मार्गदर्शनाची गरज पडणार आहे. सर या प्रवासामध्ये नक्कीच कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची असते. तर जो तुम्ही यश मिळवलं आहे तर या दरम्यान नक्कीच तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली, त्यामुळेच हे यश मिळालंय. तर ही जी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची, तर ही कशी मेंटेन ठेवायची आणि याबद्दल तुम्ही काय केलं, तर हे आपल्या ऍस्पिरंट्सला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. सर मी 2019 साली ऑगस्टला इथं आल्यानंतर राहुरीमध्ये आल्यानंतर अभ्यास चालू केला. त्याच्यानंतर माझं घर इथून जवळ आहे, 2-3 तास लागतात. त्याच्यानंतर मी जवळजवळ 6-7 वर्ष अभ्यास केलाय. त्यानंतर मी असा कोणताच कारण असेल की मी 5 दिवस अभ्यासापासून दूर राहिलोय. मी जरी घरी गेलो तरी 3-4 दिवसात यायचो आणि 9-9 महिने 8-8 महिने घरी जात नव्हतो. फक्त दिवाळीला आणि ह्याला घरी जायचो. जरी कधी कधी अभ्यासात हे झालं तर इथंच एक दिवस टाइमपास करायचं, पण घरी कधी गेलो नाही. तर तसं प्रत्येक ऍस्पिरंटने थोडंफार लक्ष दिलं पाहिजे की आपल्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त व्यत्यय येऊन दिला नाही पाहिजे, की बाबा जास्त आपण घरी जातोय. काही काही जण जातात की महिनाभरच घरी जाऊन बसते, मग तसं जमत नाही. कारण आपल्याला तिथं कन्सिस्टन्सी लागते. एमपीसीत काय तुम्ही भले हुशार नसू द्या, तुम्ही भले टॉपर नसू द्या, पण कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. तुम्ही सातत्याने 6 तासाचा अभ्यास करा, पण तुम्ही सातत्याने करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे बाबा, कन्सिस्टन्सी मेंटेन कशी ठेवली पाहिजे. तर माझं वैयक्तिक सांगतो की मी व्यायामासाठी दररोज 1 ते 1.5 तास द्यायचो. माझे मेन्स असो, प्री जवळ आलेले असो, काही असो, मी व्यायाम करायचो. त्याबरोबरच आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे कन्सिस्टंट व्यायाम अशा गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आपण कन्सिस्टंट काय राहिलं पाहिजे. मग जर आपण व्यायाम केला तर आपण फिजिकली फिट राहतो प्लस मेंटली फिट राहतो. त्यामुळे आपल्याला प्लस व्यायामाचे अजून फायदे किंवा आपल्याला परीक्षामध्ये त्या काळात ट्रेस येत नाही. त्यामुळे प्रत्येक ऍस्पिरंटला माझं तर सांगणं असतं जे माझ्या जवळचे, की मी म्हणतो की तुम्ही अभ्यास 1 तास कमी करा, पण कन्सिस्टंट व्यायाम हे असल्या बाकीच्या गोष्टी करा. घरी जास्त जाऊ नका. अभ्यासापासून आपल्याला कमीत कमी डिस्ट्रॅक्ट कसं होईल त्याचं आपण लक्ष दिलं पाहिजे. जास्त गॅप पडून द्यायचा नाही. एवढंच सक्सेस तुम्हाला आपोआप मिळतं. फक्त तुम्ही कन्सिस्टंटली करत राहिलं पाहिजे. नक्कीच सर, याचा आपल्या ऍस्पिरंट्सला फायदा होईल कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्यामध्ये. आणि आता ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवत असताना याच्यामध्ये कितीही नाही म्हणलं तर काही प्रकारे डिस्ट्रॅक्शन्स येत असतात. तर ते अशा प्रकारचे काही डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला आले का? आणि तर आले तर ते तुम्ही कशा प्रकारे टॅकल केले, तर ते आपल्या ऍस्पिरंट्सला तुम्ही थोडक्यात सांगू शकता? डिस्ट्रॅक्शन आपल्याला नक्कीच येत असतात. कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा कोणती एक्झाम द्यावा, कधी कधी वाटतं कंबाईन करावं, कधी कधी वाटतं राज्यसेवा करावं, कधी कधी वाटतं सरळ सेवा करावं. पण आपण आपल्या ध्येयावर निश्चित राहिलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने जे ठेवलंय, तुम्ही फॉर्म प्रत्येकाचा भरा, सरळ सेवेचा भरा, कंबाईनचा भरा, पण अभ्यास हा मला वाटतं की एकाच परीक्षेला टार्गेट धरून केला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळतं. थोडा उशीर होईल, मलाही 6-7 वर्ष लागले, मला काही लगेच यश मिळालं नाही. मला पण खूप वेळा अपयश आलं, पण मी कधीच असं शॉर्टकट आयुष्यात मारायचा कधी विचार केला नाही. म्हणजे अभ्यासाची सुरुवात करण्यापासून की माझं टार्गेट राज्यसेवा होतं, मग मी सुरुवातीपासूनच जीएसचा अभ्यास चांगला केला आधी.
आणि त्यानुसार मग मला 1-2 वर्ष जरी प्रिलिम निघली नाही तरी पण त्यानंतर मी प्रत्येक मेन्सला ही पात्र व्हायला लागलो. त्यामुळे मी कधी शॉर्टकटचा विचार केला नाही किंवा आता सरळ सेवा आली. मी इव्हन दो सरळ सेवेचा फॉर्म सुद्धा एकच कृषी सेवकचा फक्त फॉर्म भरला, ती पण आपल्या डेट होती. त्यानंतर मी कोणत्याही सरळ सेवेचा फॉर्म भरला नाही. जी माझं टार्गेट होतं त्यानुसार मी वाटचाल चालू ठेवली. नक्कीच सर, तुमच्या या सर्व म्हणजे जे तुमचं प्रिपरेशन आहे, तर त्यामुळेच तुम्हाला म्हणजे एक दुसरं कन्सिस्टन्सीचं नावही तुम्हाला जे तुमच्या कॅम्पसमध्ये ओळखलं जातं त्या नावाने. तर यामध्ये जो हा एकंदरीत तुमचा प्रवास आहे, तर यामध्ये कसं असतं की भरपूर ऍस्पिरंट्सला काही ना काही कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागतं, हेही त्याच्यामध्ये आहे. तर अशा कोणत्या कठीण काळ तुमच्या समोर आला का, किंवा त्यामधनं तुम्ही कशी सावरले, जेणेकरून आपल्या ऍस्पिरंट्सलाही अशा कठीण परिस्थितीमध्ये तग धरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येईल, तुमच्या सक्सेस स्टोरी मधनं त्या गोष्टी त्यांना समजतील. तर तुम्ही अशा नक्कीच सांगू शकता त्यांना. कठीण काळ म्हणजे सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस 2023 ची आपली प्रिलिम झालती अच्छा. राज्यसेवेची. त्यावेळेस असं झालं की माझा स्कोर कमी होता पहिल्या आन्सर की 102-3 च्या आसपास असेल स्कोर. मग मला त्यावेळेस कळत नव्हतं की बाबा मी राज्यसेवा केली पाहिजे का. त्यावेळेस एपीएससीची एक ऍड आलती. मग मला कन्फ्युजन व्हायचं की मी आधी एपीएससी स्टार्ट केलं, म्हणलं की आपला स्कोर कमी व्हावा, 102 आहे, तर राज्यसेवेला मेन्सला काय मुख्य परीक्षेला होणार नाही. पण जसं 1-2 महिने झाले आन्सर की आली, जसा निकाल लागला आणि त्यावेळेस माझे 5-6 मार्क वाढून मी राज्यसेवेचा प्रिलिम पास झालो. मग त्यावेळेस माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग आला की बाबा दोन्हीतलं निवडायचं काय. अक्षरशः मी 1 महिना फक्त दोन्ही पुस्तकं, इकडं एपीएससी ठेवायचं, इकडं राज्यसेवेची. मग नेमकं कोणता अभ्यास करावा हेच कळत नव्हतं मला. 1 महिना जवळजवळ 1-1.5 महिना त्यात माझा गेला आणि त्यावेळेस मग माझं परत मग 1-1.5 महिना माझा विचार करण्यातच गेला. सगळं गोंधळून गेलो. अक्षरशः मी सकाळी उठलो 7ला तर 1 तास तिथंच बसायचो की नेमकं वाचायचं काय आता, एवढं कन्फ्युजन व्हायचं. मग सगळ्यांना विचारत सुटायचो. म्हणजे असं प्रत्येकाच्या काळात काय कठीण कठीण येत असतं. त्यावेळेस माझ्या काळात आलं. माझा त्यात 1-1.5 महिना गेला. त्यानंतर मग परत मी राज्यसेवा केली आणि परत राज्यसेवा झाल्यानंतर एपीएससी केलं. मग त्या वर्षी माझं काही दोन्हीकडे बी सिलेक्शन झालं नाही. तर असं कन्फ्युजन होतं. त्यावेळेस आपण ऍस्पिरंटनी लवकर निर्णय घेतला पाहिजे. माझा त्यात 1-1.5 महिना अक्षरशः वायाला गेला. मी काहीच वाचलं नाही. नुसतं हे डोक्यात विचार होते. त्यावेळेस आपण स्टेबल जे वरिष्ठ असतील, आपले मित्र असतील, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपले मेंटर असतील त्यांचं मार्गदर्शन करून लवकरात लवकर निर्णय घेतला. आता ह्यावेळेस पण तीच सिच्युएशन होती 2024 साली पण. मी 1-1.5 महिना ज्यानंतर त्यावेळेस मेन्स करावं की राज्यसेवा करावं किंवा फॉरेस्ट्री करावं असं होतं. पण ह्यावेळेस मी लगेच निर्णय घेतला. एकच दिवसात मी निर्णय घेतला की लगेच आता गेल्या वेळेस जी आपली चूक झाली किंवा आपण 1-1.5 महिना ह्यात व्हायला घातला की एपीएसओ करावं की फॉरेस्ट्री करावं ह्यात म्हणजे एपीएसओ किंवा राज्यसेवा. मग ह्यावेळेस मी तसं लगेच 1 दिवसात निर्णय घेतला. एक ज्युनियर आपला तयारी करत होता, त्या लगेच नोट्स घेतल्या आणि मग त्यानुसार मला सक्सेस मिळाला. ह्यात माझा वेळ कमी गेला निर्णयामध्ये. जो की 23 साली माझा 1-1.5 महिना फक्त निर्णयात गेला की बाबा काय करायचं, दोन्हीतलं काय निवडायचं. तर आपण प्रत्येक ठाम राहिलं पाहिजे जे करतो. मग ह्यावेळेस मी लगेच निर्णय घेतला आणि मला सक्सेस मिळालं ह्या वर्षी. अच्छा, म्हणजे तुमचा जो कठीण काळ होता, तर तोही थोडक्यात असा कठीण काळ होता सरांचा, की जो वेळ वाया गेला, तर तो सरांसाठीचा कठीण काळ ते समजतात. तर हे नक्कीच कौतुकास्पद आहे सर. आणि तुम्ही जे म्हणलात, की क्विक डिसिजन घेतले पाहिजेत. काही डिसिजन हे क्विक घेतले पाहिजेत. तर तुम्ही जे सेकंड तुम्ही सांगितलं 2024 साली याच्यामध्ये तुम्ही सुधारणा केली. तर ही एक नक्कीच नाविन्यपूर्ण गोष्ट आहे, जी आपले ऍस्पिरंट्स यातनं घेतील. तर एकंदरीत आता मी तुम्हाला असं विचारतो, की तुमचा जो हा एमपीसीचा प्रवास आहे, तर या प्रवासाला तुम्ही म्हणजे एमपीसीच करायची किंवा राज्यसेवेचंच मला प्रिपरेशन करायचं आहे, तर हा मानस नेमका का पकडला? कारण की आजकाल जर बघितलं ना सर, की बऱ्यापैकी शॉर्ट टर्म अचिव्हमेंट्स कडे पण जातात, परिस्थितीनुरूप जातात. काही लोक लवकर मला काहीतरी पाहिजे अशा दृष्टिकोनातनं पण त्याच्याकडे जातात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बँकिंगकडे बरेच जण वळतात. तर या सर्वांमध्ये तुमचा जो महत्वाचा हेतू होता राज्यसेवा प्रिपरेशनचा, तर तो काय होता आणि ते एकंदरीत प्रवास कसा होता? बघा आता 12वी झाल्यानंतर माझं काय करायचा विचार चालू होता. माझ्या घरचे होते, भाऊ मोठा होता, शिकलेले होते थोडेफार. मग त्यांनी सांगितलं की बाबा तू बीएससी ऍग्रीला जा. माझं बरोबर. त्यावेळेस म्हणणं होतं की बाबा की इकडं BA ला टाकून आपण लगेच तयारी चालू करू की बाबा स्पर्धा परीक्षेची. पण त्यांनी त्यावेळेस म्हणले की डिग्री झाल्यानंतर राहुरीला खूप त्यावेळेस PSI झाली, तर त्या मग ते म्हणले की तू डिग्री कर आणि मग तुला करायचीच तयारी कर. मग त्यानुसार मी डिग्री केली कोल्हापूरला. डिग्रीत काही अभ्यास केला नाही विशेष. पण डिग्रीत अभ्यास न केल्यामुळे तोटा हा झाला की मला 7 वर्ष लागली या प्रवासाला. बरोबर. जर मी डिग्रीत थोडाफार अभ्यास करत गेलो असतो स्पर्धा परीक्षेचा, मार्गदर्शन घेऊन कोणाचं पण, तर मला त्यावेळेस अजून कमी वेळ लागला असता सक्सेस मिळवण्यासाठी. पण हा खूप डिग्रीत अभ्यास न केल्यामुळं थोडाफार जास्त वेळ लागला.
त्यानंतर मग इथं राहुरीत आल्यानंतर मग अभ्यास मी खरा चालू केला. इथं सिनियरांचं वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन अभ्यास चालू केला. त्यानंतर मग 6 महिने अभ्यास चालू करून मग लगेच लॉकडाऊन आलं. तो पण एक कठीण काळच होता. त्यानंतर मग आम्ही गावात गेलो. 1 वर्ष सगळे घरीच होते विद्यार्थी. त्यानंतर मग गावात आम्ही एक शाळा होती. तिथं आमचे जे अभ्यास करणारे होते, तिथं आम्ही अभ्यास चालू ठेवला 1 वर्ष ह्या कठीण काळात. त्यानंतर मग कन्सिस्टन्सी आम्ही काही ब्रेक होऊन दिली नाही. त्यानंतर इथं आल्यानंतर 20ची प्रिलिम दिली. तिथं काही माझे मेन्सला झालं नाही. 21ची दिली. तिथं पण माझे सेकंड आन्सर केली. खूप मार्क कमी झाले. मग तिथं पण काय अपयश आलं. त्यानंतर तरी पण मी हार न मानता किंवा दुसरा ऑप्शन न निवडता बँकिंग किंवा सरळ सेवा असं न करता मी तरी पण स्टिक राहिलो की बाबा नको आपण होईल, वेळ लागन पण आपलं सक्सेस चांगलं होईल. मग त्यानुसार मी इकडे तिकडे न भटकता मग मी शेवटपर्यंत अभ्यास चालू ठेवला. त्यानंतर मी प्रत्येक मेन्स दिली, हे केलं, सगळं केलं. त्यामुळे आपलं विद्यार्थ्यांना सांगणे किंवा तुम्ही एका ह्याच्यावर स्टिकअप राहा, की असं शॉर्टकट मारायला बघू नका की मला सरळ सेवा पाहिजे. तुम्ही जर निश्चितच प्रयत्न करत राहिला, काहींना वेळ लागतो, काहींचं लगेच होतं सिलेक्शन. त्यामुळे फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि हे सर्व असतानाही एक अशी एखादी पोस्ट असेल की ज्याच्यासाठी तुमची एक म्हणजे सुरुवातीपासून असेल की मला ह्या पोस्ट साठी पर्टिक्युलरली जायचंय, तर असं काही तुमच्यामध्ये एक ठरवलेलं होतं का? आता आपल्याला डिग्रीमध्ये तर एवढं काही नॉलेज नसते कोणची पोस्ट. इथं आल्यानंतर मला तर इथं आलतो की मला व्हायचं कृषी अधिकारी व्हायचं होतं. तिथं यायच्या पूर्वी अच्छा. राहुरीत आल्यावर कळालं की काही एक त्यावेळेस निकाल लागला होता सिनियरचा. ती म्हणले SST झाले किंवा ह्यापेक्षा मी मोठा आहे भाऊ, डेप्युटी कलेक्टर, DC, DYSP. मग तसं मी त्यानंतर मी चालू केलं की बाबा आपण आता हो. मग त्यानुसार मी राज्यसेवेची तयारी चालू केली. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुमचं डेप्युटी कलेक्टर बद्दलचं जे जास्त ओढा होता. हो. तर तुम्हाला ही जी पोस्ट आहे तर तीही खूप छान पोस्ट मिळाली आहे, ACF असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. तर सर तुम्ही जे आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास होता, तर यामध्ये सुरुवातीला जे MPSC राज्यसेवा आहे, तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड अप्रोच होता आणि नंतर तो आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जे टेक्निकल्स एक्झाम आहे तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये झाला. तर हा जो ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह आपण जो शिफ्ट केला, तर तो एकंदरीत कसा होता आणि त्यातनं बरेच जे ऍस्पायरंट्स आहेत तर त्यांनाही थोडीशी हेल्प होईल की नेमकं डिस्क्रिप्टिव्हची भीती बाळगायची की नाही, तर ते तुम्ही थोडक्यात सांगा. आता सुरुवातीला बघितलं तर आम्ही पहिल्यांदा सगळी ऑब्जेक्टिव्हची तयारी करायचो. 1-2 मेन्स दिल्या राज्यसेवेच्या, त्या ऑब्जेक्टिव्ह दिल्या. त्यानंतर असं नोटिफिकेशन आलं की बाबा आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. मग त्याला आम्ही म्हणजे आम्हाला एवढं वाईट वाटायचं की बाबा असं आमचं झालं की आमचे आता स्वप्न सगळे संपले. जे आम्हाला क्लास 1 व्हायचं होतं ते आम्ही आता होऊच शकत नाही. म्हणजे आम्ही अक्षरशः शिवाय घालायचो की असं का झालं, असं का झालं असं आपल्या आयुष्यात. आमचे जे मित्र होते ते पण आम्ही सगळे नाराज झालो किंवा लय वाईट झालं. आपण आता नेमकं आपण तयारी करत होतो, 2-3 वर्ष ती तयारी केली. एक तर आपण पहिले फर्स्ट इयरला असतो तर आपल्याला लगेच डिस्क्रिप्टिव्ह चालू करायचं, म्हणजे आता मध्ये अडकल्यासारखी भावना झाली की बाबा जर आपण तिकडं वर्ष व्हायला घातले तर आता नवीन कसं टॅकल करायचं. म्हणजे अक्षरशः आम्ही जवळजवळ रडकोंडे आलो किंवा इकडं आड तिकडं विहीर असं कसं कसं आता अडकलं. फेस करायचंय नवीन यांना. आपले स्वप्न आता काय सगळे धुळीलाच मिळतात का काय बा, आता आपलं क्लास 1 व्हायचं स्वप्न राहतंय काय. मग त्यानंतर असं असतं की बघा आपण ज्याला सगळ्यात जास्त नावं ठेवतो की जेव्हा तर ती चांगल्यासाठीच होत असतं, असं आपण आता माझ्या रिझल्ट कळले. आम्हाला वाटायचं की ह्या डिस्क्रिप्टिव्ह काच झालं बा. मग आता जे आपल्या आयुष्यात आपण जे म्हणतो किंवा हे वाईट झालं ते कधी जी गोष्ट घडते चांगल्यासाठीच होती असं म्हणून चालायचं. त्यानंतर मग डिस्क्रिप्टिव्ह सुरुवात झाली आमचं FSO पासून. मी आधी FSO थोडं 2 महिने अभ्यास केला. त्यानंतर परत राज्यसेवा केली आणि परत 20 दिवस परत FSOचा अभ्यास केला. मग त्यात पण माझं इंटरव्ह्यू पर्यंत मी गेलो. मग त्यात पण थोडं 10-15 मार्कांनी माझं सिलेक्शन राहिलं असतं. मग त्यानुसार तिथून मला कॉन्फिडन्स आला की होऊ शकते बुवा, एवढं काही अवघड नाही. त्यावेळेस माझा जास्त अभ्यास नव्हता तरी पण मी बऱ्यापैकी चांगले मार्क मिळवले होते. एका पेपरमुळे माझं सिलेक्शन राहिलं. तिथून मला कॉन्फिडन्स आला. त्यानंतर निकाल लागला की मला मार्क चांगले वाटले. मग लगेच मी फॉरेस्टकडे शिफ्ट केलं. म्हणजे आपण घाबरून जायचं नाही किंवा डिस्क्रिप्टिव्ह आले आणि आता असं होईल. उलट आम्हालाच लय वाईट वाटायचं की ही का आलं, आपलं स्वप्न सगळे गेले. पण तसं भीतीने जाता, फर्स्ट अटेम्प्ट असला तरी बी आपण भीतीने जाता योग्य मार्गदर्शन घेऊन जर केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकायचं. बरोबर आहे सर. एकंदरीत जे तुम्ही सांगितलं की क्विक डिसिजन आणि घाबरून नाही जायचं. जरी काही बदल झाले तर ते आपल्या हातात नाहीये. जे आपल्या समोर येईल त्याला कसं आपण सामर्थ्याने समोर जातो हे खूप महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये आता हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर याच्यामध्ये म्हणजे अँसर रायटिंगचा एक भाग असतो, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह अँसर रायटिंग. तर याच्यामध्ये सिलेबस कव्हर करणं हा एक दुसरा भाग आणि सिलेबस कव्हर केल्यानंतर त्याचं सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे ते आपल्याला त्या विदिन टाइम मध्ये सोडवता येतंय का, सोडल्यानंतर त्याच्यामध्ये काही चुका राहतात का, तर असाही एक तुमचा टप्पा असेल. तर यामध्ये तुम्ही कसं स्वतःला टेस्ट सिरीज असतील किंवा तर मग हा प्रवास कसा होता या टेस्ट सिरीज संदर्भातचा किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन कसं केलं तुम्ही? आता बघा आमच्या वेळेस पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता आणि पहिलाच पेपर होता. त्यामुळे आम्ही नोट्स काय आता कुणाच्या एवढ्या अवेलेबल नव्हत्या, क्लासवाल्यांच्या कुणाच्या काय अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे आम्ही सगळं
स्वतः सेल्फ तयार करून सगळं नोट्स काढले. अच्छा. आणि आता आन्सर रायटिंग बघा, आधीच आपल्याला प्रथमतः सिलेबस कव्हर करणं, सिलेबस समजून घेणं हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर जसं जसं आपलं एकदा सिलेबस कव्हर होईल त्यानंतर आपण लास्टचे 1-2 महिने आपल्याला टेस्ट सिरीज. आता आम्ही काय करायचो, आमच्या उपलब्ध नव्हत्या त्यावेळेस आम्ही काय करायचो, 2-3 जण तयारी करणार होतो. हे एक क्वेश्चन पेपर काढायचा आपल्या सिलेबस नुसार, तेव्हा काढायचा. मग एकामेकाची आम्ही शिफ्ट करायचो. अच्छा. आणि एकामेकाला झाल्यानंतर बी आम्ही, एक आमचा मित्र होता निलेशकर म्हणून, ते आमची चेक करायचं बाबा किती मार्क पडतात कोणाला, म्हणजे आमच्यातले आमच्यात. अच्छा. तेव्हा काय भाग घेत नव्हता, पण तरी पण टेस्ट मग आम्हाला कळायचं बाबा आपलं हे चुकतंय. मग आपण ह्या 8 मिनिटात किंवा प्रश्न विचारलाय त्यातलं परफेक्ट आन्सर काय आहे, कसं लिहिलं पाहिजे. त्यानुसार आम्ही 2-3 टेस्ट सिरीज घेतल्या. जास्त वेळ नव्हता त्यामुळे आम्हाला काही जास्त वेळ मिळाला नाही, त्यामुळे 2-3 हे घेतल्या आणि तशी तयारी चालू केली. लगेच काही घाबरून सुरुवातीला जायचं नाही, मला आठवण कान किंवा मला काय होईन कान. तिथं बरोबर होतं सगळा. तुमचा एकदा सिलेबस कव्हर झाला, व्यवस्थित प्रिपरेशन झालं, बरोबर तिथं आठवतं. त्यामुळे सुरुवातीलाच लगेच जे करणारे डिस्कवरी त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही की बाबा मला आठवण कान, माझं तिथं काय होईल. तुम्ही फक्त करत जा, प्रोसेस फॉलो करत जा, आपोआप ती होत जाते. बरोबर आहे, म्हणजे घाबरून जायचं असं घाबरून काही जायचं. कारण नाहीये. आणि जे आपले मित्र परिवार आहे त्यांचाही फायदा होतो. तेव्हा बऱ्याच ऑप्शन्सची अवेलेबिलिटी नव्हती, तर त्यामुळे होतं. पण सर, आता मी तुम्हाला आश्वासक पद्धतीने सांगू इच्छितो की आपण क्वेस्ट आयएस जे आहे, तर अशा प्रकारे इंटिग्रेटेड सर्व गोष्टी चालू आहेत. जसं की म्हणजे तुमचं सिलेबस कव्हरिंग असेल, नंतर टेस्ट सिरीज पण आहे. याच्यामध्ये आपण फुल लेंथ टेस्ट देतो आणि सेक्शनल टेस्ट असं पण आपल्याकडे आहे सर अवेलेबल. सेक्शनल टेस्ट म्हणजे जसा सिलेबस कव्हर झाला त्या सेक्शन वाईज टेस्ट आपण यामध्ये घेतो. आणि जे फुल लेंथ टेस्ट आहेत म्हणजे पूर्ण सिलेबसवर बेसिसवर जवळपास 5 ते 10 टेस्ट आपण प्रत्येक ऑप्शनलच्या, म्हणजे ऍग्रिकल्चर असेल, बॉटनी असेल, तर हेही आपल्या ऍस्पिरंट्सला प्रोव्हाइड करतो. आणि यामध्ये तुमच्या काही मार्गदर्शनाने याच्यामध्ये आणखी इम्प्रोव्हायझेशन होत राहील. तर आता यानंतर जो मुद्दा आहे तर तो येतो की इंटरव्ह्यू महत्वाचा मुद्दा आहे. आणि यावेळेस जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतोय तर त्यावेळेस बरेच कृषीचे विद्यार्थी आहेत जे ऍग्रिकल्चर मेन्स झाल्यानंतर आता इंटरव्ह्यूचा म्हणजे मेन्सचा रिझल्ट येऊ शकतो केव्हाही, आणि त्याच्यातनं इंटरव्ह्यू साठी त्यांना मदत होईल. तर तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाताना काय प्रिपरेशन, म्हणजे कसं तुमचं प्रिपरेशन होतं, आणि आपले जे ऍस्पिरंट्स असतील त्यांना इंटरव्ह्यू जाण्यासाठी तर आता कसा त्याला फायदा होईल, तर याबद्दल थोडक्यात सांगा. इंटरव्ह्यूचं कसं आहे, सगळ्यात भीती वाटणार टप्पा आहे हो. कारण अच्छा, तिथं बरोबर. आपल्याला स्वतः जाऊन तिथं बोलावं लागतं. हा. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर कळतं की बाबा आपण उगाच एवढी तयारी घ्यायची. तर माझं म्हणणं आहे की जास्त लोड घ्यायचा नाही अजिबात. जे नॉर्मल आहे ते तिथे जाऊन एक्सप्रेस करायचे. आपली आता बघा आमची तयारी वेगळीच होती. आम्ही एकदम असा अभ्यास केला आणि त्यांनी प्रश्न एकदम नॉर्मल विचारले. त्यामुळे आपण घाबरून न जाता थोडंफार मॉकचं पण प्रॅक्टिस केली पाहिजे. आपण बोलतोय कसं, हळू बोलतोय का, त्यासाठी मॉक देणं पण गरजेचं आहे. आपले 2-4 मॉक तरी आपण दिले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही पण त्याची थोडीफार तयारी करा. फक्त रिलॅक्स मध्ये जायचंय, जे नॅचरल आहे तिथे एक्सप्रेस करायची, जास्त घाबरून जायचं नाही. नाही, हे नक्कीच सर, हे तुम्ही जे मॉक म्हणलात तर या प्रकारचा जो प्रोग्राम आहे तर तो पण आपला आहे. म्हणजे इंटिग्रेटेड जो इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम आहे तो पण आपला आहे. तर त्या पॅनलमध्येही तुम्ही असणारच आहात सर. तर तेही तुम्हाला मी म्हणजे आता सांगू इच्छितो की आपण जे कृषीचे विद्यार्थी आहेत, ऍग्रिकल्चर मेन्सचे जे इंटरव्ह्यू विद्यार्थी आहेत, तर त्यांचे आपण म्हणजे फ्रीमध्ये इंटरव्ह्यू ची बॅच आपण कंडक्ट करणार आहोत सर. तर त्या पॅनलमध्ये तुम्ही असताल. नक्कीच. हा. तर यानंतर आता आपण जो तुमचा हा प्रवास होता, तर इंटरव्ह्यूचा टप्पा झाला, तर आता महत्वाचा मुद्दा जो की बऱ्याचदा आपल्या जे इंटरव्ह्यू असतात तर त्याच्यामध्ये सुरुवातीला विचारला जातो, पण मी हे सर्व समजल्यानंतर तुम्हाला विचारतोय की जेव्हा रिझल्ट आला तर तो तुम्हाला एकतर कोणाकडनं समजला किंवा तुम्ही स्वतः बघितला, आणि त्यानंतरची जी रिॲक्शन होते तर ते कसं होतं सर सिच्युएशन, तर ती एक उत्सुकतेचा भाग असतो ऍस्पिरंटचा, तर ते थोडक्यात तुम्ही सांगा. आता आमचं तर मुलं कमी असल्यामुळे इंटरव्ह्यूला पहिल्या म्हणजे एकाच दिवशी झालं. आणि त्यानंतर आम्हाला माहित होतं की आज आता निकाल लागन भाऊ आपला. त्यानंतर आम्ही इथले मित्र आणि आम्ही बसने गाडीने येत होतो. त्यानंतर तिथे एका हॉटेलवर थांबलो होतो. मी आता सारखं चेक करत होतो की आधी तर सगळ्यांना भीतीच असते, काय Curiosity पण आता असते, काय कधी ना कधी त्याला फेस करणंच आहे आपल्याला. त्यामुळे मी चेक करत होतो की लागलाय का. नेमकं आम्ही एका हॉटेलवर तिथं नाश्त्याला थांबलो, मुंबई पुणे हायवेवर. तिथं मी सुरुवातीला सगळ्यात आधी मीच बघितला की माझा निकाल. मी आता स्क्रोल करत गेलो, मी माझं नाव टाकलं नाही, मी बघू आता नंबर किती होते. पहिले 4 झाले, 5 झाले, मग काही नाव येणार, परत 10 गेले, मग 15ला माझं नाव आलं. मग मी बघितलंच नाही की बाबा मला मार्क किती, तर काय लगेच मी तिथं वरडायला चालू केली मित्र होते त्यांना. मग आम्ही वराडलो तिथं, थोडक्यात जल्लोष केला. अच्छा. हा हा. आणि मग त्यानंतर मित्र परिवारामध्ये जो जल्लोष होता तर ते तिथंच मग तिथं जास्त मित्र नव्हते, कदाचित तिथं असतो तर अजून आम्ही जल्लोष केला असता.
पण हा, नक्कीच पुढे एखादा निकाल लागला तर आपण नक्कीच जल्लोष करू. अच्छा अच्छा. हा हा, जसं की तुमचा ऍग्रिकल्चरचाही रिझल्ट पेंडिंग आहे आणि तो लवकरच येऊ शकतो. अ, तर ही जी तुमची एक क्युरिओसिटी होती तर ती त्यावेळेस संपली जेव्हा रिझल्ट आला. मग हा जेव्हा तुम्ही घरच्यांना कळवला तर त्यांच्या कशा भावना होत्या वगैरे? घरचे पण सगळे खुश झाले. मी फोन करून पहिल्यांदा वडिलांना सांगितलं की बुवा मी क्लासहून झाले, तर त्यांना पण खूप आनंद झाला. त्यामुळे असं काही घरच्यांना आधीच माहित होतं की बुवा हाय इंटरव्ह्यूला मेन्स आहे. मग ते पण वाट बघूनच होते. हा त्यानंतर हा. त्यांचा आनंद जास्तच झाला आणखी. अच्छा अच्छा. आता हा जो तुमचा एकंदरीत प्रवास आहे, तर याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं, तर हा मी पर्टिक्युलरली क्वेश्चन्स यांच्यासाठी घेतोय, की जे खूप बिगिनर आहेत. तर बऱ्याचदा म्हणजे अंडर ग्रॅज्युएट याच्यामध्ये मध्ये लास्ट इयरला मुलं असतात. त्यांना ह्या गोष्टींचा थोडासा बाऊ असतो, की अ, माझ्याकडनं होईल का नाही? तर यांच्यासाठी थोडक्यात तुम्ही काय सांगू इच्छिता? किंवा जनरलिस्टिकली सर्व जे आपली ऑडियन्स आहे, म्हणजे जे ऍस्पिरंट्स आहेत, तर एक ओव्हरऑल थोडक्यात तुम्ही काय सांगू शकता, की भीतीबद्दल पण आहे आणि बऱ्याच जणांना एक अडथळे असतात, की आणि काही जणांना सुरुवात करण्यास प्रॉब्लेम असतात. तर थोडक्यात तुम्ही बघा आता आपण अजिबात घाबरून जायचं नाही. मी सांगतो एमपीएससी कन्सिस्टन्सी मागते तुमची. तुम्ही बरोबर. हुशार आहे तर तुम्हाला काही येत नाही, तुम्ही नापास झालेला आहे, काही झालेला आहे, ते तुम्ही कोणच बघत नाही. फक्त कन्सिस्टन्टली करायचं. आणि डिग्रीतल्या मुलांनी जर योग्य मार्गदर्शन घेतलं एखाद्या कुणाचं पण असू द्या, कोचिंग क्लास असू द्या, सिनियर असू द्या, हम्म. कुणाचं मार्गदर्शन घेऊन जर डिग्रीचा अभ्यास चालू केला थोडा 1-2 तास, Yes. तर नक्कीच फायदा होणार आहे. जे आम्हाला 6-7 वर्ष लागली क्लास व्हायला, जर त्यांनी आतापर्यंत आमची काही बॅचमेंट होती, त्यांनी डिग्रीचा अभ्यास चालू केला, ते लगेच सुटून गेले 1-2 वर्षातच. त्यामुळे जर डिग्रीत आपण अभ्यास चालू केला पहिल्यांदा, तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. कारण बरोबर. तुम्ही तुमच्या जे बॅच पास आउट होणार आहे त्याचे 1-2 वर्ष पुढे असणार आहेत तुम्ही. कारण बरोबर. तुम्हाला डिग्रीतच माहिती की कोणतं बुक कोणत्या विषयासाठी. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे तुमचा वेळ वाचन आणि लवकर पोस्ट मिळेल. हा. बरोबर आहे सर. हे यासाठीच एक आपण म्हणजे जे सर्व विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी पण एक इंटिग्रेटेड जे बॅचेस आहेत, तर त्या पण आपण क्वेस्ट आयएस तर्फे सुरू आहेत सर. सर, तर यामध्ये तुमचा जो प्रवास आहे, तर या प्रवासामध्ये मी डे वन पासून तुमच्या म्हणजे तुमचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे राहुरी कॅम्पसमध्ये असेल, तर मीही तो प्रवास तुमच्यासोबत अनुभवलेला आहे. परंतु या अगोदरचा जी तुमची पूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, तर तुम्ही म्हणजे सुरुवातीपासून असेल, जसं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मग 8वी, 9वी, 10वी वगैरे, तर यामध्ये कसा तुमचा प्रवास होता? तर याबद्दलही थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी क्युरिओसिटी आहे. तर ती थोडक्यात तुम्ही विस्तृत पद्धतीने सांगा, की तुमचा कसा कसा प्रवास झाला? तर त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगा. तर मी मूळचा नाहुली तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगरचा आहे. अच्छा. एकदम ग्रामीण भागातला आहे. की आमचं गाव म्हणजे एकदम डोंगराळ भागात आहे. बालाघाटच्या त्या डोंगर रांगेत. अच्छा. म्हणजे असा ग्रामीण विद्यार्थ्यांनी बी काही बाळगलं नाही पाहिजे की बुवा इथून आलोय तर माझं होणार नाही सिलेक्शन. हां, तर हां. मी एकदम ग्रामीण भागातला आहे. माझं 1ली ते 4थी शिक्षण एकदम जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे. त्यानंतर मी जामखेडच्या ठिकाणी आलो. तिथं 12वी पर्यंत शिक्षण केलं. त्यानंतर 11वी-12वीला ॲग्रिकल्चर ऑप्शनल म्हणजे ॲग्रिकल्चर घेऊन मग मी पुढे गेलो. त्यानंतर बीएससी ॲग्रीला कोल्हापूरला 4 वर्षे हे केलं. सर, मग तुमचा 8वी 9वी चे जे असतात फॉर्मेटिव्ह इयर्स असतात, तर याच्यामध्ये एक असा परफॉर्मन्स होता. कारण की कसं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना असतं, की मी 10वी ला मला एवढेच मार्क आहेत, मला 12वी ला एवढेच मार्क आहेत. माझ्याने हे क्षेत्र पॉसिबल आहे का नाही करणं? तर एक असं न्यूनगंड असतो सर. तर तो तसं काही तुमचं म्हणजे होतं का? किंवा नाही, याच्यात पण असं असतं, की बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप 90% म्हणजे 95% असे पण असतात आणि काही विद्यार्थी असतात, की ते काठावर पास झालेले असतात. तर याच्यात तुमचा कसा परफॉर्मन्स होता, जेणेकरून आपले जे ऍस्पायरंट असतील तर तेही म्हणजे किंवा जे नवीन येणारे आपल्याला बघणारे जे असतील, तर तेही समजून घेऊ शकतात, की 12वी जरी होत असेल आणि ते आपला जर व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना एक अॅनालिटिकल येऊन जाईल, की असं काही नसतं, की यांनाही आपल्या म्हणजे म्हणजे आपल्या समांतरच मार्क होते आणि त्यानंतरही त्यांनी क्लास 1 पर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. तर असं थोडक्यात तुम्ही सांगा. असं काही मी काही जास्त हुशार विद्यार्थी नव्हतो किंवा हां. लय ढप नव्हतो. मीडियम अच्छा. चालायचो. माझा 10वीला बी 77% होते, 12वीला पण 77% होते आणि डिग्रीत पण असं काही डिस्टिंक्शन नव्हतं. मला तिथं पण 7.7 माझा ग्रेड मेंटेन होता. अच्छा. म्हणजे त्यामुळे असं सतत. काही बाळगून मी पहिल्यापासून सांगतो एमपीएससी तुम्हाला कन्सिस्टन्सी मागते. तुम्ही हुशार असू, ढ असू काहीच गरज नाही. तुम्ही कन्सिस्टन्सी करत राहा, हार्ड वर्क करा, तुम्हाला सक्सेस मिळणार. तर आता आकाश सर, एकंदरीत आपले सर्व पैलू बघून झालेले आहेत. तर आता आपण समारोपीय जो प्रश्न आहे, तर त्याच्याकडे मी नेतो तुम्हाला, की आपले जे ऍस्पिरंट्स आहेत, तर याच्यासाठी एक तुमचा यशमंत्र काय आहे, की हे मिळवण्यास तुमचे जे अचिव्हमेंट्स मिळवायचे आहेत तुम्हाला, तर याच्यासाठी एक यशमंत्र असतो, तर तो तुम्ही काय देऊ इच्छिता आपल्या? यश मंत्र तर मी सांगतोच, पण त्याच्या आधी वैभव सरांचं
आणि अक्षय सरांचं दोघांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एक धन्यवाद सर. विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला, हा. जी की आम्हाला मिळाला नव्हता आणि आमचा जास्त वेळ गेला किंवा आम्हाला अजून त्यापेक्षा जास्त मार्क मिळवू शकते जर असा प्लॅटफॉर्म असला तर. आणि दोघंही माझे बॅचमेटच आहेत, त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करते. सगळे आम्ही सोबत अभ्यास केलेला आहे, सगळ्या संघर्षात ते सोबत होते, त्यामुळे ते नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करते. आता बघा, मी पहिल्यापासून सांगतोय की एमपीसी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे, थोडाफार गोष्टींचा त्याग पण आपल्याला करता आला पाहिजे. माझं उदाहरण म्हणजे मी पेपरच्या काळात मोबाईल कधीच नेत नव्हतो जवळ, माझा रूमला मोबाईल असायचा. मेन्स जवळ आली, प्री आली की मी कोणाचा फोन येऊ दे, मी काही जास्त लक्ष देत नव्हतो. थोडाफार तुम्हाला त्याग पण ह्या गोष्टीत करावं लागेल, त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी त्याग तुम्ही केला, हुशार असू नसू त्याचा काही फरक पडत नाही, फक्त तुम्हाला एमपीसीत हार्डवर्क करायचं आहे. तेवढ्या 2-3 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि थोडंफार अभ्यास सोबत व्यायामाकडे, खाण्याकडे थोडंफार लक्ष द्यायचे, कारण तुम्ही फिजिकली मेंटली फिट असला तरच तुम्ही चांगलं यश मिळवू शकता. त्यामुळे एवढ्या 2-3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला यश मिळणारच आहे, एवढंच मी नक्कीच सांगू शकतो. नक्कीच सर, हे जे तुमचा एकंदरीत यशमंत्र होता याचा सर्वांना फायदा होईल अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो. आणि यांच्याबद्दल विशेष बाब म्हणजे यांनी बॉटनी या विषयामध्ये, फॉरेस्ट रिमेन्सच्या बॉटनी या विषयामध्ये महाराष्ट्रात 1 नंबरचे मार्क मिळवलेले आहेत. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती यांचंही आपल्याला वेळोवेळी बॉटनी या विषयात मार्गदर्शन लाभणार आहे असं सरांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. तर त्यांचंही वेळोवेळी बॉटनी संदर्भात आपल्याला मार्गदर्शन लाभणार. तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की कन्क्लुडिंग जेव्हा मी याबद्दल बोलल तर त्यावेळेस मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपण असे जे अधिकारी आहेत तर वेगवेगळे अधिकारी आपण या प्लॅटफॉर्मवरती बोलवणार आहोत आणि त्यांची जी यशोगाथा आहे, त्यांनी जे संघर्ष केला आणि त्या संघर्षातनं कसे ते उभं राहिले, वेळोवेळी त्यांना पदोपदी अडचणी आल्या असतील, त्या कशा त्यांनी टॅकल केल्या, ज्यामधनं आपल्याला गोष्टी शिकायला मिळतील. तर या संदर्भात आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळे अधिकारी आणण्याचा प्रयत्न करू. यासाठीच हे आपलं जे टॉपर स्टॉक्स हे सेशन आहे, तर हे आपण स्पेशली डेडिकेटेड टू सच ऑफिसर्स आहे. तर एवढे बोलून मी थांबतो. आणि महत्वाचं म्हणजे जर असे इन्फॉर्मेटिव्ह नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा आणि या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आपल्या वेगवेगळ्या मित्रपरिवारांमध्येही या चॅनलला शेअर करा. क्वेस्ट आयएस या चॅनलला शेअर करा. आणि आपलं फ्री स्टडी मटेरियल आपण प्रोव्हाइड करतो. quest_IAS म्हणून टेलिग्रामला हे चॅनल आहे, तर त्याच्यावरती तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. तिथं आपण बरेच जे ॲग्रिकल्चर असेल, बॉटनी असेल, या संदर्भात ऑप्शनल रिलेटेड कंटेंट आपण प्रोव्हाइड केलेला आहे क्वेस्ट आयएसच्या टीमनं. तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. तर सर, क्वेस्ट आयएस परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही जो बहुमूल्य वेळ दिला आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते ACF आकाश बहिर सर. स्टॉप कर आता.